बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा शपथ घेणारे नितीश कुमार यांची मानसिक स्थिती ठीक आहे का, अशी विचारणा सध्या विरोधक करत आहेत। याचं कारण नितीश कुमार यांनी सरकारी कार्यक्रमात एक मुस्लिम महिलेचा हिजाब तोंडावरून खाली ओढला। या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। यानंतर त्यांच्या विरोधात संतापाची लाट असून विरोधक त्यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करत आहेत। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात असलेल्या एका व्हिडिओमध्ये 74 वर्षीय जेडीयू प्रमुख सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान एका आयुष डॉक्टरला प्रमाणपत्र देताना दिसत आहेत। त्यांनी तिला तिचा हिजाब काढण्याची खूण केली। त्या महिलेने प्रतिक्रिया देण्यापूर्वीच नितीश कुमार यांनी पुढे हात करून तिचा हिजाब खाली खेचला, ज्यामुळे तिचा चेहरा आणि हनोटी उघडी पडली। नितीश कुमार यांच्या कृत्यानंतर पाठीमागे उभे काही लोक हसताना दिसत आहेत। उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसने नितीश कुमार यांच्या कृतीला घृणास्पद म्हणत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। तर आरजेडीने हा त्यांच्या मानसिक आरोग्याचा बिघडल्याचा पुरावा आहे का, असा प्रश्न विचारला आहे।